त्यामध्ये ती केसेस घेत असते. सांगलीतील शाळकरी मुलीच्या आत्महत्येची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. महिला आयोगानं पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागितलाय. आरोपींनी अन्य मुलींना छळलं का त्याचाही तपास करण्याचे निर्देश दिले. 10वीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यात घडला होता. या प्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकदम लाचार पोलीस स्टेशन आहे. कुठल्या तर नेत्याचा फोन आला का हे मॅनेज करायचं, हे असले धंदे हे पोलीस स्टेशनचे अधिकारी करतायत. वरिष्ठ लेवलचे अधिकारी 3 दिवस घटना झाली, पण हे अधिकारी एकही ग्राउंड लेवलला कुठे जाऊन चौकशी या अधिकाऱ्याने केलेली नाही. म्हणून मला या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करायचा आहे आणि तात्काळ हा मुद्दा अधिवेशनात गेला पाहिजे. आणि हे जे अधिकारी कोण आत बसलेत, खुर्चीवरून उठलाय तयार नाहीत, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करून यांना सस्पेंड 100% वर अधिवेशनात मुद्दा सर्वांनी उचलावा. माझी ग्रामस्थांना आणि वर अधिवेशनात आमदार खासदारांना सर्व विनंती आहे. 64 ब्रॅकेटमध्ये 2 ब्रॅकेटमध्ये एम 74 78 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 6, 12 प्रमाणे आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक 1 राजू विठ्ठल गेंड यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्यासमोर हजर करून यांना माननीय न्यायालयाने 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे.